सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये मी काही आकड्यांचा उल्लेख केला. जवळपास 15.5 लाख पेशंट्स, 8 लाख जवळपास लोकं मृत्युमुखी पडतात कॅन्सरमुळे. या आकड्याकडे बघताना तुम्ही काय बघताल सर? नक्कीच कॅन्सर हा हळू-हळू वाढतोय? As per Cancer Registry of India, there are around 100 new cases per 1 lakh of population every year. फिगर्स आहेत की सध्या तर कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे हार्टशी संबंधित डिझिजेस आर नंबर 1. हो. बट प्रोबेबली इन नेक्स्ट 10 years, कॅन्सर विल रिप्लेस दॅट अँड बिकम नंबर 1. कॅन्सरला ह्यामध्ये सर्वात जास्त डेंजरस असं मानलं जातं. याचं कारण काय? Cancer is very hungry. There is a probability that the cancer can come back. Come back, yes. Because against say 100 cancers, the cause in which the hereditary gene transmission is there would be probably around 10% or less than that. ओके. So remaining 90% go by the other causes. Other causes. ब्रेन मध्ये काही benign tumors असतात, like meningioma, acoustic schwannoma, glomus jugulare. Trigeminal neuralgia is a condition which is very painful for patients. Cancer, because it's a non-uniform disease and it has a propensity to spread to different parts of the body. So it causes पेशंटमध्ये कुठेतरी एक त्यांचा पेशन्स कमी होतो की कधी माझा क्युअर होणार आणि लवकरात लवकर मला रिझल्ट काय मिळत नाही आहे. तर अशा पेशंट्सला तुम्ही काय सांगाल की पेशन्स किती महत्त्वाचा आहे अशा ट्रीटमेंट्समध्ये? क्रोनिक डिझीजचा ट्रीटमेंट थोडासा लांब आहे, पण मग ते पेशन्स त्यांना देणं आमचं आणि फॅमिलीचं काम आहे. त्यांना मोटिवेटेड ठेवणं त्यांचं स्वतःचं पण काम आहे. असं नाही आहे की कॅन्सरमुक्त पेशंट होऊ नाही शकत. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे होप लूज नाही करायचं आहे. नमस्कार, मी प्रशांत पांचाळ तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय पॉडकास्ट विथ बॅकबेंचरच्या आपल्या मेडिकल अवेअरनेस सिरीजमध्ये. मित्रांनो, आजचा एपिसोड फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही विचारताल का? सांगतो. मित्रांनो, रिसेंटली काही रिपोर्ट्स पब्लिश झाले आणि त्या रिपोर्ट्समध्ये असं जाणून आलं की 2024मध्ये ऑलमोस्ट 15 लाख कॅन्सर पेशंट्स आढळून आले आणि त्यात ऑलमोस्ट 7.25 कॅन्सर रुग्ण हे मृत्युमुखी पडले. त्यात असं आढळून आलं की इव्हन चेस्ट आणि ब्रेस्ट कॅन्सर हे लीडिंग कॅन्सर सेंटर्स आढळून आले मेल आणि फिमेल्समध्ये. त्यात एक आशेचा किरण असा आढळून आला जो म्हणजे भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेलं संशोधन. तर ह्या संशोधनामुळे काय झालं, बरेच कॅन्सर पेशंट्स ही कॅन्सरमधनं मुक्त झालेत आणि एवढंच नव्हे तर इनफॅक्ट कॅन्सरविषयीची असलेली भीतीसुद्धा कमी झाली आहे. मित्रांनो, हेच नाही तर आता तुम्ही बघत असाल की आपल्या घरामध्ये, शेजारी, नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या ऑफिस कलिगमध्ये असा एकतरी व्यक्ती आहे जो कॅन्सरशी लढतोय. पण लढत असताना की त्यांच्या फॅमिली मेंबर्सला कॅन्सरविषयी असलेली पूर्ण माहिती त्यांना मिळत नाही आहे. म्हणजेच कॅन्सर म्हणजे काय, त्याची सिम्प्टम्स काय आहेत, इव्हन त्याचे ट्रीटमेंट्स काय आहेत, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी काय आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, एकदा कॅन्सर बरा झाला मग तो परत काय येतोय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना माहिती नाही आहेत. मग हीच प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध डॉक्टर नीरज ढिंगारा सर, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि सायबर नाईफ रेडिओ सर्जन. सरांना या क्षेत्रामध्ये जवळपास 10 वर्षांहून अधिक अनुभव असून सरांनी कित्येक पेशंट्सला कॅन्सरमधनं मुक्तता दिली आहे. मग चला जराही विलंब न करता सरांकडनं जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांची उत्तरं. सर, पॉडकास्ट विथ बॅकबेंचरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. हॅलो प्रशांत, अँड अ वॉर्म वेलकम टू ऑल ओव्हर ऑडियन्स. थँक्यू सो मच. सर, मेन विषयांवर तर आपण पोहोचूच, पण त्या अगोदर माझ्या या पॉडकास्टचा किंवा या सगळ्या आपल्या रसिकजनांचा एक आवडीचा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेज डेजमध्ये बॅक बेंचर होता की फ्रंट बेंचर होतात? ह्याचं उत्तर जर द्यायला गेलो तर मी शिफ्टिंग बेंचर होतो. कधी मी फ्रंट बेंचला बसायचो, कधी मिडल बेंचला, कधी बरं. बॅक बेंचला. बरं. आपल्या आवडीचा सब्जेक्ट असेल तर मग पुढे पुढे बसायचं. बसायचं. नसेल थोडा कमी असेल तर मग मागे बसायचं. बरं. मग त्या हिशोबाने वाह! पुढे शिफ्ट होऊन आपण अभ्यास करायचो. वाह! फॅन्टास्टिक सर. सर, दुसरा एक प्रश्न मला जाणून घ्यायला आवडेल की ऑन्कोलॉजी क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं होतं, हे पहिलेच ठरवलं होतं की यामागे काही मोटिव्ह होता तुमचा? ऑन्कोलॉजी ॲज अ सब्जेक्टमध्ये माझा एंट्री ॲक्सिडेंटल आहे. बरं. कारण की एम-बी-बी-एसच्या दिवसात आपल्याला तितकी त्या विषयावर इन्फॉर्मेशन नसते आणि मग एकदा आपण एंट्रन्स वगैरे दिल्यानंतर मग आपल्यासमोर जे ऑप्शन्स उभे राहतात त्याच्यामध्ये रिसर्च केल्यानंतर मला ऑन्कोलॉजीचा हा ब्रांच आवडला. टेक्नॉलॉजी संबंधित होता आणि कॅन्सर असा एक डिझीज आपण नवीन काय आहे, त्याच्यामध्ये खूप काही नवीन आजकाल घडत चाललेलं आहे. बरोबर. म्हणून त्याच्यामध्ये एंट्री घेतली आणि इंटरेस्ट आला. आता करत 10 वर्ष निघून गेले. फॅन्टास्टिक सर.
सर, सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये मी काही आकड्यांचा उल्लेख केला. जवळपास 15.5 लाख पेशंट्स, 8 लाख जवळपास लोकं मृत्युमुखी पडतात कॅन्सरमुळे. या आकड्याकडे बघताना तुम्ही काय बघताल सर? नक्कीच कॅन्सर हा हळू-हळू वाढतोय? जर आता आपण रिसेंट फिगर्सकडे बघायला गेलो, तर मग ॲज पर कॅन्सर रजिस्ट्री ऑफ इंडिया, देर आर अराउंड 100 न्यू केसेस पर 1 लाख ऑफ पॉप्युलेशन हं, हं. एव्हरी इयर. हं, हं. सो डायग्नोसिस आहे. आता त्या 100 पैकी ऑब्व्हियसली बाकीचे सगळे कॅन्सर्सचं डिस्ट्रिब्युशन वेगळं-वेगळं आहे. बरोबर. जसं तुम्ही म्हटले, फिमेल्समध्ये सर्वात जास्त ब्रेस्ट आणि हो. सर्व्हिक्स आणि मेल्समध्ये ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडाचं कॅन्सर आणि लंग कॅन्सर हे हो. सर्वात जास्त कॅन्सर्स आहेत जे आपल्याला भेटतात. हं. कॅन्सरचा डायग्नोसिस बेटर झालेला आहे. हो. अवेअरनेस वाढलेला आहे. इन्फॉर्मेशन आता लोकांना खूप झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सरचे बद्दल इन्फॉर्मेशन जास्त असल्यामुळे, डायग्नोसिस लवकर झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की बहुतेक ते नंबर वाढलेला आहे. हो. आपल्या लाईफस्टाईल्समध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. अगदी. जसे आपण आता सेडेंटरी झालेलो आहोत. डाएटमध्ये आपला फॅटी डाएट आणि ते हो. बाकीच्या गोष्टींचा खूप समावेश झालेला हो, आहे हो. आणि त्याच्यामुळे आपले खूप सारे कॅन्सर्स वाढलेले आहेत हं. डेफिनेटली. आणि येस, आय कॅन से दॅट कॅन्सर इज लाईफस्टाईलसुद्धा इन्क्रीजिंग. फार महत्त्वाचा येस. भाग तर आहे मग यामध्ये. असे आपले फिगर्स आहेत की सध्या तर कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे हार्टशी संबंधित डिझीजेस आर नंबर 1. हो. बट प्रोबेबली इन नेक्स्ट 10 years कॅन्सर विल रिप्लेस दॅट अँड बिकम हो. नंबर 1 डिझीज ऑफ ह्युमन हं. बीइंग्स माय गॉड. होणार आहे. सर, हा जरी आकडा सगळ्यांना माहिती आहे, पण जेव्हा कॅन्सरचा उल्लेख करतो, सगळेजण म्हणतात कॅन्सर आहे. पण एक भीती आहे आणि त्यांना माहिती नाहीये नेमकं की कॅन्सर म्हणजे नेमकं काय? सर, सोप्या आणि लेमन लँग्वेजमध्ये आपल्या प्रेक्षकांना काय सांगताल? कॅन्सर म्हणजे नेमकं काय? प्रशांत, असा आहे की आपल्या बॉडीचा बेसिक युनिट आहे सेल्स. हं, हं. आता ते सेल्सला काय फंक्शन असतो? सेल्सचं काम आहे एक स्ट्रक्चर मेंटेन करणं हं, हं. आणि फंक्शन देणं. तर ते सेल्स कंटिन्युअसली डिवाइड होतात. एक सेल सायकल थ्रू जातात, म्हणजे त्यांचं जितका जीवनकाळ आहे प्रत्येक सेलचं त्याच्या हिशोबाने ते जगतात आणि मग मरून जातात. हो. आता ही सगळी जी प्रोसेस आहे ती खूप स्ट्रिक्टली रेग्युलेटेड आहे हं, ह्युमन हं. बॉडीमध्ये आणि त्या प्रोसेसमध्ये जर काही चुकी झाले, हं, हं. तर मग ती सेल प्रोसेस जे आपले आहेत रेग्युलेटरी फंक्शन्स आहेत त्याला बरोबर करण्याचा प्रयत्न करतात हं, हं. आणि बरोबर झालं तर मग ते सेल पुढे जातो. हो. जर होत नसेल तर मग देन इट इज अन ऑटोमॅटिक प्रोग्राम्ड सेल डेथ, ज्याला आपण अपोप्टोसिस असं म्हणतो. तर तो सेल त्या दिशेने जातो किंवा हं, तो हं. एज झालेला, त्याची जीवनकाल संपलेला असेल, तर मग तो सेल देन दॅट सेल डाईज ऑफ. हं, हं. But whenever there is a mutation or an error in this entire process, that is not corrected, and somehow that cell escapes that programmed cell death or apoptosis, हं, हं. then that cell has the potential to grow uncontrollably. राइट. So now this cell starts to grow and it continues growing into that organ, and it also has the capability of spreading to other organs. हं, सो हं. दिस इज इन बेसिक, जर आपण सामान्य भाषेत बघायला गेलो तर कॅन्सरची डेफिनेशन, इट्स अन अनकंट्रोलेबल सेल ग्रोथ ओके. अँड दॅट दिस ग्रोथ अँड दीज सेल्स हॅव द प्रोबॅबिलिटी ऑर द प्रोपेन्सिटी टू go to other organs of the body or to spread to other organs of the body. This is how basically cancer works. यप. पण सर, याच्याशीच निगडीत मला प्रश्न होता, की हा कसा निर्माण होतो आणि एक्झॅक्टली सेलवर कसा इम्पॅक्ट पडतो ह्या सगळ्या गोष्टींचा? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की सेलची एक आपली लाईफ सायकल आहे. हो. त्या लाईफ सायकलमध्ये त्याचा ध्येय काय आहे की आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. हो. जे ओल्ड सेल्स आहेत त्यांना रिप्लेस करायचं आहे आणि हं. सध्या जे आपले स्ट्रक्चर्स आहेत, फॉर एक्झाम्पल हार्टमध्ये टिश्यूज आहेत, टिश्यूज. टिश्यूमध्ये टिश्यूज आर मेड अप ऑफ सेल्स, यप. ब्रेनमध्ये टिश्यूज आर मेड अप ऑफ सेल्स. सो एव्हरीथिंग हॅज इट्स ओन स्ट्रक्चर, एव्हरीथिंग हॅज इट्स ओन फंक्शन. हं, हं. टू मेंटेन दॅट स्ट्रक्चर अँड फंक्शन देर आर सर्टन थिंग्स दॅट नीड टू हॅपन. फॉर एक्झाम्पल जीन्स जे आपला DNA निर्माण करतात, हं. दे डिवाइड. ओके, सो हो. दॅट डिव्हिजन इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. राइट. त्याच्यामध्ये काही चुकी झाली, काही एरर झाला, तर हं. मग सेल तो इमिडिएटली डिटेक्ट करतो आणि त्याला बरोबर करतो. हो. पण जर तो डिटेक्ट झालेला नाही किंवा ते चुकी व्यवस्थित झालेली नाही, तर मग हं. जे एरर्स होतात त्यांना आपण युज्युअली म्हणतो म्युटेशन्स. हं. तर मग त्या सेलमध्ये ते म्युटेशन झालेल्यावर त्या सेलला इमिडिएटली हॅज टू गो टू गो टू डेथ. डेथ. राइट. If that does not happen, हं. if the cell is bypassing all those regulatory checkpoints, चेकपॉइंट्स. all those mechanisms, हं, हं. then that cell does not need any growth signals to grow. ओके.
and then it starts to grow uncontrollably. So basically it bypasses all the regulatory checkpoints. It is now growing uncontrollably. Right. It has mutations, because of which in the beginning there is one cell with a particular mutation, but when the mutated cells go on dividing, then they can develop new mutations. And because of that, it is very difficult to develop a particular treatment for a cancer cell. Right. So then what happens is these cells are multiplying. These are not under the control and they don't die as easily. Okay. And the mutations keep on increasing. And that is why cancer becomes so dangerous. Yeah, I agree with you, sir. पण सर बाकी डिसीज प्रमाणे सुद्धा जर तुम्ही बघाल कॅन्सर सारखे जसे अदर डिसीजेस पण आहेत ते तेवढंच डेंजरस आहेत. पण कॅन्सरला ह्यामध्ये सर्वात जास्त डेंजरस असं मानलं जातं. याचं कारण काय? बेसिकली कसं आहे की कॅन्सर ॲज अ डिझीज इज नॉट अ युनिफॉर्म डिझीज. बरोबर. आता कसं आहे की हार्ट डिसीज झाला किंवा ब्लॉकेज झाला तर ते एक सिम्पल ट्रीटमेंट देऊन त्याला व्यवस्थित करता येतो. मग हार्टचा आपला जर डॅमेज झालेला असेल तर पेशंटला माहिती असतो बरोबर. आणि त्याच्या हिशोबाने तो आपला लाईफस्टाईल चेंज करू शकतो. कॅन्सर बिकॉज इट्स अ नॉन युनिफॉर्म डिझीज अँड इट हॅज अ प्रोपेन्सिटी टू स्प्रेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. सो इट कॉजेस an alteration in the function of those organs. So Right. first of all, cancer is very hungry. So आपली जी एनर्जी आहे रिझर्व्स जे आपण नॉर्मली जर एका माणसाला जितकी कॅलरीज लागत असतील तर कॅन्सर तो पूर्ण एनर्जी खाऊन घेतो. कारण की इट ग्रोज व्हेरी रॅपिडली. इट हॅज अ प्रोपेन्सिटी टू डेव्हलप व्हेरी क्विकली अँड टू स्प्रेड टू अदर पार्ट्स ऑफ द बॉडी. सो एका जागेतून फक्त एनर्जी सोर्स घेत नाही, ज्या ऑर्गनमध्ये पसरला त्याच्यामध्ये इट गोज. सेकंडली, treatment is not so simple. Although there are cures available and people are getting cured, but the treatment is not as simple as we would like it to be. त्याच्यामुळे पेशंट्सना ट्रीटमेंट जेव्हा दिली जाते त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये सर्जरी, रेडिएशन, किमो हे सगळे ट्रीटमेंट जेव्हा आपण देतो तर कॅन्सरमुळे पेशंट वीक झालेला असतो. ट्रीटमेंटच्या इफेक्ट्समुळे पण पेशंट आणखीन वीक होतो. तर मग त्याला खूप मोटिवेशन, खूप विल पॉवर लागते. लाईफस्टाईल्समध्ये खूप बदलाव लागतात. आणि तिसरं म्हणजे सगळं केल्यानंतर जर आपण आज क्युअर केलेला असेल पेशंटला तरीही देर इज अ प्रोबॅबिलिटी दॅट द कॅन्सर कॅन कम बॅक बिकॉज देर आर मायक्रोस्कोपिक सेल्स विच माइट बी रिमेनिंग ॲट द साईट वेअर द ओरिजिनल कॅन्सर वॉज ऑर दे आर रोमिंग अराउंड द बॉडी थ्रू द ब्लड सिस्टम. सो मग ते कॅन्सर जर आज आपण फॉर एक्झाम्पल तोंडाचा कॅन्सरचा ट्रीटमेंट केला, तो पेशंट क्युअर झाला, पण तो 2 वर्षानंतर फॉर एक्झाम्पल द पेशंट कॅन रिलॅप्स विथ अ डिसीज इन लंग ऑर अ बोन बिकॉज द सेल्स आर कंटिन्युअसली सर्क्युलेटिंग थ्रू द ब्लड स्ट्रीम अँड दॅट इज वाय कॅन्सर इज सो डेंजरस. देर इज नो श्युरिटी ऑफ अ क्युअर इवन वेन यू हॅव गिवन अ क्युअर दॅट इट विल नॉट कम बॅक अगेन. सो दॅट इज वाय अँड दॅट इनसिक्युरिटी इज समथिंग विच नो वन लाईक्स. That is why it is so dangerous. सर, हा जो प्रश्न आहे यामध्ये मला तुम्हाला विचारायचं आहे कारण की व्हॉट कॉजेस द कॅन्सर, म्हणजे कॅन्सर कसा होतो किंवा त्याची कारणं काय आहेत असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोक म्हणतात की काही लोक आहेत जे म्हणतात की मला कसल्याही प्रकारचं व्यसन नसताना मला झाला. काही लोक म्हणतात की मी इतकं व्यसन करतो तरी मला होत नाही. तर एक्झॅक्टली काय कॉजेस असेल कॅन्सरचे, काय सांगतात तुम्ही? तर बघा, कॅन्सरला उद्भवण्यासाठी जे जर आपण कॅटेगराईज केलं कारणांना तर सर्वात मोठा म्हणजे फर्स्ट कॉज इज वी डोंट नो व्हॉट द ॲक्च्युअल कॉज इज बिकॉज ॲज एक्सप्लेन्ड द म्युटेशन्स दॅट आर हॅपनिंग आर स्पॉन्टेनियस. दोज आर बेसिकली एरर्स इन जेनेटिक रेप्लिकेशन. सो दोज म्युटेशन्स, आता एक म्युटेशन झाला की मग तो कॅन्सरमध्ये कन्वर्ट होईल असं नसतो. ते म्युटेशन्स कीप ऑन ॲक्युम्युलेटिंग अँड देन देर इज ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट that it converts into cancer. We are not sure what that particular point in a particular cancer is because cancer is a non-uniform disease. तर मग असं नाही आहे की मेंदूच्या कॅन्सरमध्ये ज्या चेकपॉइंटला क्रॉस करून तो कॅन्सरमध्ये कन्वर्ट होत असेल तो सेम ब्रेस्टमध्ये होत असेल. सो वी आर स्टील स्टडिंग अबाउट ऑल ऑफ दिस अँड वी आर स्टील फाइंडिंग आन्सर्स. मग कॅन्सर इज अ स्पॉन्टेनियस डिसीज इन मोस्ट ऑफ द केसेस. सेकंडली, ॲज वी एज, जसा आपला एज वाढतो तसा ते these mutations keep on accumulating and hence our probability of getting a cancer increases. So we get most of the cancers say above the age of 50 years. That was probably a trend 15 years back, 20 years back. But now because of our lifestyle changes, we are seeing a demographic change.
we are seeing cancers in younger generation also. येस. So probably those mutations which were harmless at certain point of time, we have Mhm. modified our environment enough so that those mutations are now becoming dangerous even Mhm. at an earlier stage of life. I agree. So these are two main causes. The third cause is the changes in our environment that we make for ourselves. Now, Mhm. what those changes are, uh, so these changes can be termed as an impact of carcinogens. So carcinogens are those substances which have which give us cancers. The biggest threat of that is tobacco. Yep. Tobacco consumption in any form, Mhm. whether smokeless or in smoking form, is Mhm. the number one killer, is the number one cause of cancer. Okay. The majority of cancers be in oral cavity or in lung, esophagus. Mhm. So tobacco is the number one cause. Secondly, alcohol is also known to be a cause of cancers Mhm. of stomach and intestines, of oral cavity also. Then there are certain viruses which are known to be causative for cancers. For Mhm. example, hepatitis B virus आहे, त्याच्यामुळे लिव्हरचा कॅन्सर उद्भवतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, त्याच्यामुळे खूप सारे कॅन्सर्स आहेत. मोस्ट कॉमन आर सर्विक्स, anal canal, then now oral cavity cancers. Base of tongue cancers are also caused because of human papilloma virus. Then there is another virus which is known as Epstein-Barr virus. ओके. सो त्याच्यामुळे नेझोफॅरिंक्सचा कॅन्सर उद्भवतो. हं. तर हे काही व्हायरल कॉजेस आहे कार्सिनोजन्समध्ये. त्याच्यानंतर UV रेज जे हो. एक्सपोजर आहे, सनलाईट ज्याला आपण sunlight. म्हणतो, तर त्याचा खूप एक्सपोजर, जसे फार्मर्समध्ये किंवा जे लोक खूप बाहेरचं काम करतात, हम्म. त्यांचा आउटडोर एक्सपोजर सनलाईटची खूप आहे आणि त्यांनी जर हम्म. प्रोटेक्टिव्ह मेजर्स घेतले नाही तर त्यांच्यामध्ये स्किन कॅन्सर्स हा एक खूप कॉमन कॅन्सर आहे. तर तसेच काही इंडस्ट्रीयल कॅन्सर्स आहेत, म्हणजे त्या इंडस्ट्रीशी संबंधित आहेत, बिकॉज देर आर सर्टन केमिकल्स Chemicals. दॅट कॅन डिसरप्ट अवर नॉर्मल स्ट्रक्चर्स. ओके. And in some cases, even our normal body hormones, for example estrogen, is अगर जर त्याचा एक्सपोजर जास्त असेल, आता प्युबर्टी ते मिनोपॉजचा एक नॉर्मल फिमेलचा जे Time period. एक्सपोजर आहे, हां. टाईमलाईन आहे, ते अराउंड 30 इयर्स असायला पाहिजे. हो. पण जर त्याच्यापेक्षा तो एक्सपोजर जास्त असेल, फॉर एक्झाम्पल प्युबर्टी लवकर झालेली असेल किंवा मिनोपॉज लेट झालेला असेल, तर मग ते इस्ट्रोजनचा एक्सपोजर वाढतो. अच्छा. किंवा मिनोपॉज झालेल्यानंतर आपण पहिले हॉर्मोन ट्रीटमेंट करायचो, तो फक्त इस्ट्रोजनचा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी त्याला म्हणायचो. त्याच्यामुळे ब्रेस्ट आणि युट्रस हे कॅन्सर्स वाढतात. हो. मग दीज आर सम कार्सिनोजन्स, बट द स्टील द आन्सर फॉर व्हॉट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ Cause. कॅन्सर इज अननोन. ओके. इट्स प्रॉबेबली स्पॉन्टेनियस अँड वी डोंट हॅव ऑल द आन्सर्स ॲट दिस Yep. पॉइंट ऑफ टाइम. सर, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर डिटेक्ट होतो तर सहजच त्याच्या सभोवती किंवा आजूबाजूला लोक विचारतात की तुमच्या घरामध्ये कोणाला कॅन्सर होतं का, म्हणजे हेरिडिटरी. तर हेरिडिटरीचा खरंच किती इम्पॅक्ट किंवा यामध्ये रोल आहे असं तुम्हाला वाटतं? येस. तर जेनेटिक म्युटेशन जसे स्पॉन्टेनियस असतात, तसेच ते हेरिडिटरी पण असतात. तर त्याच्यामध्ये काही जीन्स आहेत. फॉर एक्झाम्पल द मोस्ट कॉमन विच एव्हरीवन नोज इज BRCA, ब्राका जीन त्याला म्हणतो आपण. बरं. तर त्याच्यामुळे कॅन्सर्स ऑफ ब्रेस्ट, युट्रस, प्रॉस्टेट, ओव्हरी हे सगळे होतात. बरं. आणि these genes are transmitted from parent to child. So this is one sort of transmission. Then there is something called as Lynch syndrome. Then there Okay. are some benign tumors also, like neurofibromatosis, the genes of which can be passed from parent to the child. But if we take it against say 100 cancers, the cause in which the hereditary gene transmission is there would be probably around 10% or less than that. Okay. So remaining 90% go by the other causes that I have mentioned. ओके. सर, आपण पॉडकास्टच्या आता दुसरा पार्टमध्ये आपण डिस्कशन करणार आहे, ज्यामध्ये आपण सिम्पटम्स आणि अर्ली डिटेक्शन हा पार्ट कव्हर करणार आहे. तर सर, जेव्हा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होतो तर त्याची काही लक्षणं आढळून येतात पेशंट्समध्ये, पण त्यामध्ये अशी काही सुद्धा अशी लक्षणं आहेत जी इनिशियल लेवलवर दिसून येत नाहीत. तर ती लक्षणं कुठली आहेत? येस. कसं आहे की कॅन्सरमध्ये स्पेसिफिक सिम्पटम्स आणि नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स दोन्हीही असू शकतात. आता ज्या गोष्टींचा आपल्याला समोरून दिसतं, ज्या गोष्टी आपल्याला समोरून दिसतात, त्या सिम्पटम्सला पेशंट इमिडिएटली ऑब्झर्व करू शकतो. सो इफ आय गो साईट वाईज, फॉर एक्झाम्पल तोंडामध्ये किंवा जिभेमध्ये जर गाठ आली तर ते दिसते आपल्याला. अँड अल्सर विच इज नॉट हिलिंग, राईट. ओके, विच इज नॉट हिलिंग अँड विच इज इन्क्रीजिंग इन साईज is
वन ऑफ द फर्स्ट सायन्स विच यू कॅन गो अँड गेट चेक्ड. सो सेकंड म्हणजे आपल्या आवाजात बदल झालेला असेल, जे हो. व्यवस्थित होत नसेल, हं. किंवा आपल्याला जेवण करायला, गिळायला त्रासदायक त्रास होत होत असेल. असेल, किंवा घशाला गाठी आलेले आहेत, त्या हं. गाठी स्वतः जात नाही हं. किंवा साईजमध्ये वाढत चालले आहेत. हो. हे ओरल कॅव्हिटी आणि नेकशी संबंधित ट्यूमर्स जर आपले उद्भवत असेल तर त्यांचे सिम्पटम्स आहेत. ब्रेस्टमध्ये व्हेरी सिम्पल, any swelling or lump that comes, does not go spontaneously and is increasing in size is a warning sign for cancer. हं. सिमिलरली स्किनवर जर काही अल्सर्स येत असेल हं, जे हं. हील होत नसतील तर मग दे कॅन बी कॅन्सरस. वी ऑल हॅव मोल्स. हो. तर ते मोल्समध्ये जर साईजमध्ये युजली मोल्स आर स्टेबल, दे आर हो. बिनाइन, दे डू नॉट कॉज एनी हार्म टू अवर बॉडी. येस. But if that mole is increasing in size, हं. or if there is any change in the color of the mole, then हो. that is dangerous and we should get it checked. So these are some specific signs and Specific signs symptoms. But then there are many non-specific signs and symptoms. For example, पेशंटचा वजन कमी होत असेल हो. किंवा पेशंटचा खूप फीवर येत असेल, जे नॉर्मल आपण अँटीबायोटिक्सचा कोर्स दिल्यावर व्यवस्थित होत नसेल, किंवा सडनली नॉशिया व्हॉमिटिंग पेशंटला सुरू होतो, किंवा डोकेदुखी सुरू होतो, किंवा उलटी मळमळ झालेल्यावर ते परस्पर चालू असतो. तसं ते नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स जे आहेत हं, हं, हं. ते पण कॅन्सरच्या वर आपल्याला सांगतात. पण मग देन वेन वी आर इन्व्हेस्टिगेटिंग फॉर दिस द ॲक्च्युअल कॉज ऑफ दिस सिम्पटम्स, देन वी माइट स्टंबल अपॉन की अरे हे तर हा कॅन्सर सारखा दिसतोय. हो. की पेशंटला सडनली ब्लिडिंग सुरू झाली, म्हणजे व्हॉमिटिंगमध्ये ब्लड आला, ब्लड आलं. आणि आपण स्कोपी करायला गेलो आणि स्कोपीमध्ये आपल्याला तिकडे ते अल्सर दिसला. अल्सरची आपण बायोप्सी करून पाठवली तर आपल्याला कळलं की अरे हा तर कॅन्सर कॅन्सर आहे. आहे. तर देअर कॅन बी स्पेसिफिक अँड नॉन नॉन स्पेसिफिक, स्पेसिफिक. बोथ टाइप्स ऑफ सिम्पटम्स. सर, काय आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराची चाचणी करणं फार गरजेचं आहे. जेव्हा काय होतं की काही पेशंट्सला अशा काही सिम्पटम्स जाणवतात, पण ते दुर्लक्षित करतात की नाही हे अगोदर पण आलं, पण काही दिवसात गेलं. आणि मग त्यामुळे काय होतं, जे अर्ली डिटेक्शन व्हायला पाहिजे होतं, ते होत नाही आणि मग मे बी ते फ्रॉम नॉर्मल टू ते क्रोनिक लेव्हलला पण जातात. तर पेशंटनी आपल्या शरीराची चाचणी करणं किती महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतंय? सो जसं आपण डिस्कस केलं की हो. ज्या गोष्टींना सिम्पटम्स दिसतायत. हो. तरीही दुर्लक्ष केलं दुर्लक्ष जातं. करतात. आता खूप कॉमन आहे की जे पेशंट्स टोबॅको खातात किंवा हो. स्मोकिंग करतात आणि त्याच्या तोंडावर किंवा जिभेला गाठ आलेली असेल आणि ते दुर्लक्ष करतात आणि ते मोठी होत जाते, हो. किंवा बिकॉज ऑफ कंटिन्युअस युसेज ऑफ टोबॅको फॉर हं. मेनी इयर्स त्यांचा तोंड बंद हां, होऊन बंद जातं. होतं. हो. मग मागे काय चाललंय समजतच ते नाही. माहीत नाहीये. पण पेशंट्स आर व्हेरी हॅपी च्युइंग देअर टोबॅको, हो. ऑर प्रोबेबली दे आर टू मच इन्व्हॉल्ड इन देअर डे टू डे हॅबिच्युअल्समध्ये. ॲक्टिव्हिटीज, हां. की त्यांना ते हॉस्पिटलपर्यंत जाण्याचा हॉस्पिटल वेळ भेटत नाही. किंवा काही लोकं घाबरतात पण इनडायरेक्टली. सिमिलरली फिमेल्समध्ये आपल्या हेल्थबद्दल दुर्लक्ष करणं खूप हो, कॉमन आहे. कॉमन आहे. म्हणजे ब्रेस्टमध्ये गाठ येत असेल, पण ते कोणाला सांगत नाही, सांगत नाही. हॉस्पिटलला स्वतःही जात नाही. मग ती गाठ वाढत स्किनपर्यंत येते किंवा ते हार्ड होऊन जाते आणि त्याच्यामधून ब्लिडिंग किंवा बाकीचे सिम्पटम्स सुरू होतात. हो. दॅट इज ऑल्सो व्हेरी कॉमन. तर मग सिम्पटम्स साठी अवेअरनेस खूप गरजेचा आहे. जेव्हा पर्यंत माणूस अवेअर होत नाही, तेव्हापर्यंत तो त्या गोष्टीची सिरियसनेस समजून घेत नाही. हं. आणि जसे मी तुम्हाला सिम्पटम्स सांगितले, जर तसे काही सिम्पटम्स होत असेल, तर हं. इमिडिएटली डॉक्टरकडे जायला पाहिजे. हं. त्याची तपासणी केली पाहिजे. हो. गरज असेल तर जशी आपण व्हॉट ऑल इन्व्हेस्टिगेशन्स वी सजेस्ट, हं, हं. पेशंट शुड गेट दोज डन. मेनी टाइम्स पेशंट फील दॅट दीज इन्व्हेस्टिगेशन्स आर एक्सेस, हं, हं, की हं. आम्हाला डॉक्टर हा का सांगतोय? आम्हाला तर तसं काही होत नाही. कारण होतच की नाहीये. त्यावेळेला ती ती कंडिशन नसेल मे बी नसेल. ट्यूमर, ती कॅन्सर छोटी असते छोटी आणि आपण इन्व्हेस्टिगेशन त्यांना सांगितलं सीटी स्कॅन करून आणा, तर ते म्हणतात हे तर खूप महाग आहे, आता आम्ही करत नाही. हो. मग ते थोडा वेळ थांबतात. त्यापर्यंत ती गाठ वाढते आणि वाढत जाते. कॅन्सर वाढतो. बरोबर आहे सर. सर, मग आता आपल्याला जसं ह्या कंडिशन्स कळाल्या, तर कॅन्सरचं डायग्नोसिस एक्झॅक्टली कसं स्टार्ट होतं मग? किंवा कसं करतो आपण? येस सर, सिम्पटम्सच्या हिशोबाने पेशंट स्वतः पण येऊ शकतो, की हं, मला हं. कॅन्सर आहे का, ह्याची तपासणी करा, ह्याची चाचणी करा. हो. किंवा दुसरे सिम्पटम्स सुरू झाले. फॉर एक्झाम्पल जर ब्रेन ट्यूमर उद्भवला असेल, तर पेशंटला खूप सारे सिम्पटम्स होऊ शकतात. त्याच्यामध्ये हेडेक, नॉशिया, व्हॉमिटिंग, पर्सिस्टंट, किंवा दृष्टीमध्ये दिसणं कमी होणं, किंवा कानात आवाज येणे, किंवा सीजर्स ज्याला आपण फिट म्हणतो, हे सुरुवात होणे. हो. तर हे सिम्पटम्स जेव्हा उद्भवतात, तेव्हा पेशंट्स येतात आणि वी इन्व्हेस्टिगेट. नाऊ इन्व्हेस्टिगेशन्स आर फर्स्ट ऑफ ऑल प्रॉपर फिजिकल एक्झामिनेशन
फॉर व्हॉट एव्हर वी कॅन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो. तर मग फिजिकल एक्झामिनेशन केल्यानंतर जर आम्हाला असं वाटतंय की हे संशयित आहे, तर मग हं. आम्ही त्याच्यावरचे 2-3 प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन्स किंवा तपासण्या करू शकतो. स पहिल्या तपासण्या म्हणजे रक्त तपासण्या असतात. त्याच्यामध्ये आम्ही काय ब्लड टेस्ट पेशंटला सांगतो. हं. दुसऱ्या लेव्हलच्या तपासण्या म्हणजे इमेजिंग. हो. इमेजिंगमध्ये आम्हाला जसा बाहेरून दिसतंय तसाच व्यवस्थित तसाच आहे का? किंवा तो गाठचा स्वरूप काय आहे आणि हं. तो जर पसरलेली आहे, तर मग किती किती पसरलेली आहे? पर्सेंटेज आहे? ते बघण्यासाठी आम्ही त्यांना पेशंटला सीटी स्कॅन, एम-आर-आय स्कॅन किंवा होल बॉडी पेट सीटी स्कॅन हा असा आम्ही त्यांना सजेशन देऊ शकतो. बरं. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन टू डायग्नोज अ कॅन्सर इज अ बायोप्सी. बायोप्सी म्हणजे काय असतं, की त्या भागातून, संशयित भागातून आम्हाला एक तुकडा घेऊन हो. मायक्रोस्कोपच्या खाली तपासायचा आहे. तर ती तपासणी केल्यावर आपल्याला कळतं, की हे कॅन्सर आहे. हं. हा कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे आणि ह्या कॅन्सरमध्ये काही टार्गेटेबल म्युटेशन्स वगैरे आहेत का? तर हं. त्याच्यासाठी पुढचे टेस्ट म्हणजे NGS सारखे टेस्ट आम्ही लावू शकतो. तर बरोबर. ही सगळी तपासण्या झाल्यानंतर मग आम्ही पुढे पेशंटला ट्रीटमेंटबद्दल सांगतो. सर, कॅन्सरला ओळखण्यासाठी काही स्क्रीनिंग चाचण्या सुद्धा अवेलेबल आहेत. तर त्या कुठल्या-कुठल्या आहेत? स्क्रीनिंग चाचण्या जे आहेत ते आपण सध्या ॲज पर गाईडलाईन मुख्यतः 3 हं. साइट्समध्ये वापरू शकतो. हं, हं. आता स्क्रीनिंगचा तात्पर्य आणि हेतू काय आहे, की कॅन्सरला सर्वात ज्या छोट्या साईजला आपण डिटेक्ट करू शकतो. इव्हन बिफोर दे हॅव क्रिएटेड सिम्प्टम्स. हं, हं. तर मग त्या कॅन्सरला त्या स्टेजला, त्या स्टेपवर डिटेक्ट करणे. तर बरं. ते स्क्रीनिंग आहे. म्हणजे कॅन्सर तिकडे आलेला आहे, हं, हं. पण सध्या तो सिम्प्टम्स देत नाही आणि आपण त्याला त्या पॉइंटवर डिटेक्ट करून त्याचं ट्रीटमेंट करायचं आहे. बरोबर. तर त्या स्क्रीनिंगसाठी सध्या 3 प्रकारच्या 3 साइट्सला हो. आपण त्या स्क्रीनिंगचे टेस्ट करतो. नंबर 1 इज ब्रेस्ट. त्याच्यासाठी मॅमोग्राफी आहे. मॅमोग्राफी. मॅमोग्राफीसाठी गाईडलाईन्स अशी आहेत, की 50च्या नंतर प्रत्येक वर्षात किंवा 2 वर्षात फिमेल्सनी ते करायला मॅमोग्राफी पाहिजे. करून घ्यावी. तर वर्षात एकदाच त्याची गाईडलाईन आहे. दुसऱ्या टेस्टिंग आहे पॅप स्मिअर. हं. या. सर्व्हायकल कॅन्सरसाठी आहे. हो. गर्भाशयाचा जे तोंड असतो सर्व्हिक्स त्याच्या कॅन्सरच्या डिटेक्शनसाठी पॅप स्मिअर आपण करतो. त्याचे पण गाईडलाईन्सनुसार आहे तो 30 वर्षाच्या नंतर प्रत्येक 3 वर्षात एकदा तरी पॅप स्मिअर करायला आणि पाहिजे. त्याच्याबरोबर दुसरे जेनेटिक टेस्ट असतात ते हो. आपण सॅम्पल्स पाठवू शकतो. 3 ते 5 वर्षात एकदा पॅप स्मिअर आणि त्याच्याबरोबर सॅम्पलिंग झाली पाहिजे. हं. तिसरं म्हणजे प्रॉस्टेटसाठी हं, हं. म्हणजे मेल्समध्ये आफ्टर द एज ऑफ 60 आय कॅन हं. से वन्स इयरली ब्लड टेस्ट रूटीन स्क्रीनिंगमध्ये एक सिरम PSA हं. ब्लडमध्ये तपासतो आपण त्या हॉर्मोनला बरोबर. आणि सिरम PSA वर्षात एकदा आपण ते टेस्टिंग केली पाहिजे. केली पाहिजे. तर हे मुख्यतः सध्या 3 प्रकारचे स्क्रीनिंग टेस्ट्स आर अवेलेबल विच कॅन बी कॉमनली युटिलाइज्ड. लंग कॅन्सरसाठी पण अ, कुठल्या गाईडलाईन सजेस्ट करतात, की जे हाय रिस्कवर आहेत पेशंट म्हणजे अच्छा. त्यांचा स्मोकिंग हिस्ट्री खूप जास्त आहे. हं. तर त्या वर्षात किंवा 2 वर्षात एक सिंपल CT स्कॅन लंग्सचा करून घेऊ शकतात. हं. टू डिटेक्ट इफ लंग कॅन्सर इज डेव्हलप्ड ऑर नॉट, बट हं. दॅट इज नॉट अ डेफिनेट रिकमेंडेशन. सर, कॅन्सरबद्दल काही मिथ्स आणि फॅक्ट्स आहेत आणि जे खूप गरजेचं आहे सध्या क्लिअर करणं, कारण की बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्यामध्ये असं क्लिअर कॉन्टेक्स्ट नाही आहे याचं. तर मला जाणून घ्यायचं आहे, की बऱ्याच लोकांमध्ये असा एक प्रश्न आहे, की जर एखाद्या घरात कॅन्सर पेशंट असेल, तर त्या व्यक्तीकडे जायला, भेटायला ती लोकं घाबरतात. तर कॅन्सर हा खरंच संसर्गजन्य आहे का? कॅन्सर इज नॉट कंटेजियस. संसर्गजन्य आजार नाही आहे आणि घरातल्या ज्या माणसाचा उपचार चालू आहे, दॅट इज ऑल्सो नॉट कंटेजियस. दॅट मीन्स नीदर कॅन्सर नॉर द ट्रीटमेंट विल अफेक्ट एनी ऑफ द फॅमिली मेंबर्स. तर मग फॅमिली मेंबर्सनी त्या हिशोबाने थोडासा त्या पेशंटला बेटर सपोर्ट दिलं पाहिजे. दुसरं मी हे विचारायचं, की जेव्हा कॅन्सर सर्जरी किंवा ट्यूमर बायोप्सी आपली होते, तर हे करत असताना ही शरीरात पसरते, ही एक भीती असते. ही खरंच हे आहे का? हे म्हणजे सर्वात मोठा मिसकन्सेप्शन आहे, की कॅन्सर बायोप्सी केल्यानंतर किंवा कॅन्सर सर्जरी केल्यानंतर आजार पसरतो. तर त्याचं मुख्य कारण कॅन्सर बायोप्सी करणं नव्हे, तर मग पेशंटनी त्यावेळेला ट्रीटमेंट सोडून जाणं, हा आहे. कॅन्सरची आपली एक टेंडन्सी आहे, की तो वाढणारच आहे. कॅन्सर जेव्हा वाढतो, तर त्याला ते थोड्या वेळातही वाढू शकतो किंवा जास्त वेळातही वाढू शकतो. आपण बायोप्सी करून कॅन्सर कन्फर्म केल्यानंतर पेशंट्स ट्रीटमेंटशी पडून जातात. त्यांना ते घाबरतात किंवा त्यांचे फॅमिली मेंबर्स किंवा त्यांचे रिलेटिव्हज त्यांना तसं सांगून देतात, की बाबा बाबा. हा उपचार घ्या किंवा ते हो, उपचार हो, घ्या. हो. तर मग ते जे वेळ जातो, हं.
त्यामध्ये कॅन्सर वाढतो. राईट. आणि त्याच्यामुळे मग तसा लोकांना असं वाटतं, की अरे आपण बायोप्सी जेव्हापर्यंत केली नव्हती, जेव्हापर्यंत आपल्याला कळलं कळलं नव्हता, नव्हतं. हां. तेव्हापर्यंत कॅन्सर छान होता. हो, पण जेव्हा हो. आपण बायोप्सी केली मग त्याच्यानंतर कॅन्सर वाढायला वाढायला लागलं. लागलं. बट इन तसं नाहीये. इफेक्ट द रिअल रिझन इज द टाईम लॅप्स. जे येप. टाईम आपण वेस्ट करतो ट्रीटमेंट हं. न घेण्यात, त्यामध्ये कॅन्सर वाढतो. तिसरं म्हणजे की यावर सध्या सोशल मीडियात किंवा याच्यावर बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, की आपल्या फोन्समुळे किंवा कॅन्सर वाढतो. हे खरंच आहे का सर? म्हणजे एक जेन्युइन कन्सर्न आहे. ह्याच्यावर खूप सारे स्टडीज पण झालेले आहेत. पण सध्याचे जितके स्टडीज झालेले आहेत, त्याच्यामध्ये सेल टॉवर किंवा सेल फोन ह्याचे रेजनी कॅन्सर वाढत नाही किंवा कॅन्सर उद्भवत नाही. एक एक अशा प्रकारची मिथ आहे सर, सध्या तुम्ही बघत असाल शुगरवर फार प्रकारचा अवेअरनेस चालू आहे, की शुगर कमी केल्याने कॅन्सर कमी होतो किंवा वाढतो, अशा बऱ्याच काही मिथसुद्धा आहेत. तर याबद्दल तुम्ही काय सांगता? बघा, शुगरचा कॅन्सरबरोबर डेफिनेटली काही ना काही असोसिएशन असेल. हं. असं नाही म्हणत आहे की नाही, हं, नाही हं. आहे. पण मग ट्रीटमेंट जेव्हा चालू असतो, त्यावेळेला शुगर कट डाउन करायची नाही, असं माझं मत आहे. कारण की हं. पेशंट्सला न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं असतं. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी काढून घेतले, की बाबा हं. जर हा आपला कन्सेप्ट असेल, की शुगर आपण दिल्याने पेशंटला जास्त प्रॉब्लेम होणार किंवा हं. त्याचं कंट्रोल केल्याने कॅन्सर लवकर कंट्रोल होईल. हं. तर मग तसा आपण नाही केलं पाहिजे. कारण की बरं. मग पेशंटचा न्यूट्रिशन इम्पॅक्ट होतो हं. आणि त्याच्यामुळे पेशंटला जास्त वीकनेस, जास्त फटीग असतो आणि ट्रीटमेंटमुळे साइड इफेक्ट्स जाणवतं. वाढण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे की आता तुम्ही बघत असाल यंग जनरेशनमध्ये एक प्रमाण खूप वाढत चाललंय ई-सिगारेट आणि व्यापिंग. त्यांना असं वाटतं की ह्यामुळे काही हे होत नाही आणि ह्यामुळे काही कॅन्सर होणार नाही. हे खरं आहे का सर? इट्स अ मार्केटिंग गिमिक. हं. E-smoking and vaping are as dangerous as a normal cigarette because it contains nicotine and obviously the other carcinogenic substances which are there in the cigarette also. प्रमाण बहुतेक कमी असावा, पण they are definitely there and e-smoking किंवा वेपिंग जितकाही कूल वाटत असेल, it is definitely a cause for cancer and we should avoid it. एक असं होतं की काही पेशंट्स किमोथेरपी थ्रू जातात किंवा रेडिएशन थेरपीमधनं जातात. त्यांच्या जीवन गुणवत्तेत घट होते. असं त्यांना वाटतं की मी आता झालंय आता मला, मी किमो झालं तर मी बाकीसारखं नॉर्मल लाईफ जगू शकत नाही. हे एक सुद्धा मला असं वाटतं काही मिथमध्ये येतं. हे खरं आहे का सर? बघा, कॅन्सर ॲज अ डिझीज आपल्या बॉडीची एनर्जी खूप जास्त कन्झ्युम करते, हं, हं. इम्युनिटी डाऊन करते. तर हं. कॅन्सर ॲज अ डिझीज हे सगळे जे चेंजेस आहेत बॉडीमध्ये घडवून आणते. हं. त्याच्यावर ट्रीटमेंटमुळे थोडेफार इफेक्ट्स तर होतातच, ज्याच्यामुळे थोडा फटीग येतो, डाएट ॲपेटाईट कमी होते आणि हे दोन्ही जेव्हा इफेक्ट्स मिळून जातात, त्याच्यामुळे पेशंटचा वजन किंवा बाकीच्या गोष्टी सगळे कमी होतात. तर मग असं नाही आहे की जर तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतलं तर पेशंट चांगला राहणार आहे. हं. पेशंट तब्येत खराब होणारच आहे. जसं-जसं हो, कॅन्सर वाढतो, पेशंटची तब्येत बारीक होणारच आहे. हो. पण ट्रीटमेंटच्या इफेक्टमुळे आणि असा आपण होप करतो की जसं-जसं कॅन्सरचा व्हॉल्यूम कम व्हायला सुरुवात होईल, हं. तशी-तशी पेशंटची ॲपेटाईट इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे व्हायला आणि पाहिजे. त्याचा फटीग कमी झाला पाहिजे. येप. सर आपण आता पॉडकास्टच्या चौथ्या भागामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंटबद्दल डेफिनेटली डिस्कशन करणार आहोत. तर सर आता कॅन्सरबद्दल अवेअरनेसमुळे बऱ्याच लोकांना माहिती आहे, की सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी हा ट्रीटमेंटचा भाग आहे. पण याच्याविषयी एक्झॅक्टली काय नॉलेज त्यांना मनामध्ये प्रत्येकाला नसावं. तर काय सांगता सर यामध्ये काय ट्रीटमेंट्स आहेत आणि कुठल्या पेशंट्सला दिल्या जातात? काय आहे ह्या ट्रीटमेंटबद्दल सांगा? तर बेसिकली कॅन्सरला सध्या ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याकडे 3 मोडॅलिटीज आहेत. मॉडॅलिटीज आहेत. तर त्याच्या हिशोबाने 3 स्पेशालिटीज आहेत. हो, फर्स्ट इज सर्जरी, हो. सेकंड इज रेडिएशन थेरपी अँड थर्ड इज ड्रग्स और मेडिसिन्स दॅट वी यूज विच आर कॉमनली कॉल्ड ॲज कीमोथेरपी. किमोथेरपी. तर मग कीमोथेरपी आता फक्त ते तितके ड्रग्सपर्यंत सीमित नाही आहे. तर हं. त्याच्यामध्ये खूप सारे ड्रग्सचं संमेलन झालेलं आहे. हो. तर सर्जरी म्हणजे ट्यूमरला इमिडिएटली त्या भागातून काढून काढून टाकणं, टाकणं. ॲज वी ऑल नो, हं. सिम्पल टू अंडरस्टँड. Radiation therapy is treatment of cancer with high energy X-rays or other radiation modalities. So we have a lot of different radiations by which we can treat the cancers. तर रेडिएशन थेरपी त्याचा भाग आहे. आता सर्जरी आणि रेडिएशन हे दोन्हीही लोकल ट्रीटमेंटचा भाग असतो. हो. म्हणजे जर तोंडाला कॅन्सर झालेला असेल तर तिकडची सर्जरी किंवा तिकडचा रेडिएशन आपण देतो. सो दीज आर पार्ट ऑफ लोकल ट्रीटमेंट्स. बट ॲज वी नो कॅन्सर्स have a tendency to spread to other organs of the body via blood. So then we also many a times need to give drugs via blood to kill off those cancer cells.
So these drugs and a combination of them, which are now chemotherapy, targeted drugs, immunotherapy. So all this comes under the ambit of medical oncology. So these are three main treatments from which cancers are treated. Yep. There are other allied subjects also which are utilized in cancer treatment. For example, interventional radiology. हो. त्याच्यामध्ये तो पण एक भाग आहे. बायोप्सी घेणं किंवा त्या ट्रीटमेंटसाठी काही दुसरे टाइप्स ऑफ मोडॅलिटीज लाईक RFA वगैरे युटिलाइज करणं इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीचा भाग आहे. देर इज वन मोर मोडॅलिटी, न्यूक्लिअर मेडिसिन, विच इज ऑल्सो व्हेरी अपकमिंग. ओके. तर न्यूक्लिअर मेडिसिनमध्ये असे काही ड्रग्स दिले जातात विच आर रेडिओ ॲक्टिव्ह अँड दे गो अँड कॉन्सन्ट्रेट ॲट कैंसर साइट्स. इंडिकेशंस आर लिमिटेड, अभी तो लिमिटेड है काफ़ी. तर मग ते ड्रग्स तिकडे जाऊन ॲक्युमुलेट होतात, ते रेडिओ ॲक्टिव्हिटी रिलीज करतात आणि मग ते कॅन्सरला ट्रीटमेंट देतात. तर मग हा आता सध्या आपला कॅन्सर मॅनेजमेंटचा पोर्टफोलिओ आहे. आणि जेव्हा एखाद्या पेशंटला समजतं की ओके झाला, तर मग जेव्हा ह्या ट्रीटमेंट ऑप्शन त्या पेशंटला कशा फॉर्म्युलेट केल्या जातात की बाबा कुठल्या प्रकारची थेरपी ह्या पेशंटला गेली पाहिजे, हे कसं समजतं? येस. तर फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की कुठल्या साईटचा कॅन्सर आहे, कुठल्या जागेचा कॅन्सर आहे. सेकंड म्हणजे कॅन्सरची स्टेज काय आहे. तर त्याच्यासाठी आपण जेव्हा वर्कअप करतो, जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन्स करतो, तेव्हा आपल्याला समजतं की ट्यूमर 3 प्रकारांनी आपण स्टेजिंग करतो. म्हणजे फर्स्ट इज की ट्यूमर त्याच जागेला आहे, दॅट इज कॉल्ड लोकल डिजीज. मग तो तिकडून लिम्फ नोड्सपर्यंत पसरलेला असेल, ती जे जागाचे फर्स्ट लेवल ऑफ लिम्फ नोड्स आहे तिकडे पसरलेला असेल तर त्याला आपण लोको रिजनल स्प्रेड म्हणतो. किंवा जर तो दुसऱ्या ऑर्गन्सला पसरलेला असेल तर त्याला आपण कॉमनली मेटास्टॅटिक किंवा स्टेज 4 असा आपण कॅन्सर म्हणतो. तर हा स्टेजिंग आणि कुठल्या जागेचा कॅन्सर आहे त्याच्या हिशोबाने मग ट्रीटमेंट फॉर्म्युलेट केला जातो. मग त्या ट्रीटमेंटमध्ये सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपीचा कसा रोल असणार आहे, काय सिक्वेन्सिंग असणार आहे, त्या पेशंटची तब्येत कशी आहे, तो पेशंट एका वेळेला जर आपल्याला 2 ट्रीटमेंट द्यायची गरज लागली तर तो सहन करू शकतो का, तर ते हे सगळ्या गोष्टींना बघून आपण मग त्यावेळेला ट्रीटमेंट फॉर्म्युलेट करतो. सर, तुमचं जे एक्सपर्टीज आहे रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये, त्यामध्ये काही रुग्णांना असं पण असतं की प्रत्येक पेशंटला रेडिएशन थेरपी द्यावं लागते, असं काही आहे का? नाही. जर आपण आज बघायला गेलो तर एका कॅन्सर पेशंटला रेडिएशन थेरपीची गरज लागते असा 60% to 70% केसेसमध्येच असतो. आता रेडिएशनची गरज जी लागते ते इंटेंट आणि त्याला आपण कुठल्या सिक्वेन्समध्ये यूज करतोय ते सगळं प्रोटोकॉलवर अवलंबून असतो. आपण क्युरेटिव्ह इंटेंटनी ही रेडिएशनचा वापर करू शकतो किंवा आपण जे डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आहे सर्जरी त्याच्या सपोर्टमध्ये रेडिएशनचा वापर करू शकतो. किंवा आपण जेव्हा आपल्या पेशंट्सला स्टेज 4 डिसीजमध्ये पॅलिएटिव्ह इंटेंट असं असतं, जेव्हा काही सिम्प्टोमॅटिक रिलीफसाठी आपण पेशंटला रेडिएशनचा वापर करू शकतो. तर कुठला इंटेंट आहे त्याच्या हिशोबाने आपण रेडिएशनचा वापर करतो. सर, ही रेडिएशन थेरपी एक्झॅक्ट कॅन्सरवर कसं काम करते? तर रेडिएशन्स आर बेसिकली हाय एनर्जी एक्सरेज आणि ते जेव्हा आपण त्या एरियावर फोकस करून म्हणजे हेतू काय आहे की त्या एक पर्टिक्युलर एरियात त्या कॅन्सरला आपल्याला संपायचं आहे. इट्स लाईक अ लोकल ट्रीटमेंट लाईक सर्जरी, पण टोटली नॉन इन्व्हेसिव्ह असतं. टोटली नॉन इन्व्हेसिव्ह आहे, नॉन पेनलेस आहे. पेशंटला काही चिरटाका द्यायची गरज लागत नाही. रेडिएशनचे जे हाय एनर्जी एक्सरेज असतात ते त्या सेल्सला जाऊन तिथे त्याचा DNA डिस्टर्ब करतात. मग तेव्हा जो सेल ज्याचा DNA डिस्टर्ब झालेला आहे तेव्हा जो डिवाइड व्हायचा प्रयत्न करतो तर तो करू शकत नाही आणि देन दॅट सेल इज किल्ड. अँड इट इज मोर इफेक्टिव्ह ऑन कॅन्सर सेल्स बिकॉज कॅन्सर सेल्स आर डिवाइडिंग व्हेरी फास्ट अँड हेन्स रेडिएशन थेरपी ॲज अ ट्रीटमेंट इज व्हेरी इफेक्टिव्ह इन किलिंग ऑफ कॅन्सर सेल्स. आणि सर, आता ह्या ट्रीटमेंट्स खरंच जसं बघायला गेलं तर सेफ आहेत का, आणि याचे काय काय साईड इफेक्ट्स पेशंटमध्ये जाणून येतात? बघा, कॅन्सरमध्ये जेव्हा आपल्याला रेडिएशन थेरपी द्यायची असते तर परत डिपेंडिंग अपॉन द इंटेंट अवर डोज इज डिसाइडेड. आणि आपण जेव्हा क्युरेटिव्ह इंटेंटनी जातो तेव्हा ऑब्व्हियसली आपला डोस जास्तच असतो. तर मग सेफ्टी वाईज तर काही इश्यू नाही आहे, कारण की एव्हरीथिंग इज वेल कॅलिब्रेटेड अँड व्हेरी स्ट्रिक्टली रेग्युलेटेड इन अवर कंट्री. रेडिओथेरपी ॲज अ सेटअप प्रत्येक सेटअपमध्ये आपण ते ट्रीटमेंट करूच शकत नाही, कारण की त्याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट नॉर्म्स अँड रेग्युलेशन्स आहेत. ज्याच्यासाठी बघण्यासाठी कंट्रीमध्ये नोडल ऑर्गनायझेशन आहे AARB. त्यांनी एक स्पेसिफिक सेट ऑफ रिगरस गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्या गाईडलाईन्सला पाळून एक डिपार्टमेंट सेट करावा लागतो
आणि मग त्याच्यावर आम्हाला बरं. प्रत्येक आठवड्याला त्या सगळे मशीन्सचा कॅलिब्रेशन चेक करावा लागतो, क्वालिटी अश्युरन्स चेक करावा लागतो. म्हणजे प्रत्येक आठवड्याला आम्ही मंडे टू फ्रायडे ट्रीटमेंट करतो. पेशंट आम्हाला विचारतो, की तुम्ही शनिवारी का ट्रीट करत नाही? तर मग शनिवारचा दिवस इज रिझर्व्ड फॉर कॅलिब्रेशन. quality assurance and Quality assurance. calibrations of all these machines, ओके. which is done by our physics team. ओके. So in a radiation oncology department, there is not a single person who is treating the patient. We have, as a part of team, the radiation oncologist as a doctor. Then we have got a medical physics team who looks after the entire machinery. जे ट्रीटमेंटच्या प्लॅनिंगला त्या मशीनवर अल्गोरिदमला कसा सेट करून त्याला प्लॅनिंग कसं करायचं ते सगळं त्या भाग बघतात. आणि मग ट्रीटमेंट डिलिव्हरी जे मशीनवर होतो त्याच्यासाठी एक स्पेसिफिकली ट्रेंड सेट ऑफ टेक्नॉलॉजिस्ट असतात जे त्या मशीनला हँडल करतात आणि ते त्याच सब्जेक्टमध्ये एक्सपर्ट्स असतात. तर आमच्याकडे 10-10, 15-15 वर्ष एक्सपिरियन्स्ड लोक आहेत. तर मग डिपार्टमेंट इज कंप्राइज्ड ऑफ दीज 3 पीपल. ओके. आता ट्रीटमेंटला साईड इफेक्ट्स म्हणजे येस एक्सपेक्टेड आहेत. कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटला साईड इफेक्ट्स नसणार असं मी नाही सांगणार नाही. पण साईड इफेक्ट्स आर मॅनेजेबल. हो. पेशंट कंप्लायन्स, पेशंट मोटिवेशन खूप महत्त्वाचा असतो. जर पेशंट मोटिवेटेड असेल तर त्याला साईड इफेक्ट्स जास्त होत असेल तरीही तो व्यवस्थित वागू शकतो. डाएट अँड न्यूट्रिशन अँड एक्सरसाइज आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ट्रीटमेंट. तो सुटला नाही पाहिजे आणि ट्रीटमेंटला कंप्लायन्स व्यवस्थित दिला की त्या साईड इफेक्ट्स जे ट्रीटमेंटच्या कालावधीत होतात ते ट्रीटमेंट संपल्यानंतर पुढच्या 1-2 ते 4 आठवड्यात नीट होतात. सर, तुमच्या एक्सपर्टीजमध्ये एक शब्द जाणून आला जो म्हणजे सायबर नाईफ रेडिओ सर्जरी. हा शब्द म्हणजे नेमकं काय आणि हा पारंपरिक रेडिएशन थेरपीपेक्षा कसा वेगळा आहे? करंटली जे आपण रेडिएशन थेरपी एज अ ट्रीटमेंट देतो ते जे त्याच्यासाठी आपण जे मशीन्स वापरतो त्यांना आपण लिनियर एक्सेलरेटर्स म्हणतो. आता लिनियर एक्सेलरेटर्स आर व्हेरी ॲडव्हान्स्ड अँड सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स फॉर प्रोडक्शन अँड ट्रीटमेंट विथ रेडिएशन. तर सायबर नाईफ त्याच्यामधला एक लेटेस्ट आणि व्हेरी ॲडव्हान्स्ड अँड व्हेरी सोफिस्टिकेटेड लिनियर एक्सेलरेटर आपल्याकडे आहे. दॅट लिनियर एक्सेलरेटर हॅज मेनी ॲडव्हान्टेजेस. ओके. इट्स अ मशीन विच इज अ लिनियर एक्सेलरेटर माउंटेड ऑन अ रोबोट. तर मग त्याच्यामध्ये रोबोटिक कॅपॅसिटी आली, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश आहे आणि त्या डिव्हाइसला आम्ही ज्या ट्रीटमेंट्ससाठी वापरतो त्यांना आम्ही स्टिरियोटॅक्टिक रेडिएशन SRS, SRT किंवा SBRT अशा टर्मिनॉलॉजीज म्हणतो. सायबर नाईफचा सर्वात मोठा जे ॲडव्हान्टेज आहे तो हे आहे की तो लाईव्ह ट्युमर ट्रॅकिंग करतो. म्हणजे नॉर्मल ॲक्सेलरेटर्समध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट देतो पेशंट्सना तेव्हा ट्रीटमेंट देण्याच्या आधी आम्ही व्हेरिफिकेशनसाठी एक CT स्कॅन करतो, पेशंटची पोझिशनिंग चेक करतो आणि मग त्याच्यामध्ये काही बदल असेल तर त्याला व्यवस्थित करून पेशंटला ट्रीटमेंट देतो. पण जेव्हा पुढचे 10 ते 15 मिनिटं तेव्हा तो ट्रीटमेंट चालू आहे तर त्या ऑर्गन्समध्ये एक्सटर्नली किंवा इंटरनली जर काही हालचाल असेल तर तो आम्हाला धरता येत नाही. दॅट वी कॅनॉट कॅप्चर. बट सायबर नाईफ डज लाईव्ह ट्युमर ट्रॅकिंग. सो व्हॉट इट डज इज इट इज कंटिन्युअसली डुईंग एक्सरेज at an interval of say 20 to 30 seconds when the treatment is going on, and because of that we are actually capturing the motion of both the patient and the tumor. And if there is a motion then the machine captures it and the machine adjusts and then delivers the treatment. So then the patient is at its rest, breathing normally, comfortably. Radiation ला तसाही पेशंटला काही समजत नाही, but because of this we are able to have a precision which is unprecedented. We are having sub-millimetric accuracy. म्हणजे 1 मिलीमीटर पेक्षा खाली ॲक्युरसीवर आम्ही सध्या ट्रीटमेंट्स ट्युमर्सला टार्गेट करू शकतो. आणि त्याच्यामुळे आम्हाला एका दिवसाची डोस वाढवता येते. जर आपण रुटीन ट्रीटमेंट करायला गेलो तर जे आम्ही रेडिएशनची डोस देतो एका दिवसाची त्याच्या तुलनेत आम्ही दुप्पट किंवा 3 पट डोस एका ट्रीटमेंट सेशनला देऊ शकतो. पेशंट्सला साईड इफेक्ट्स वाढत नाही. आणि रेडिओ बायोलॉजी जे आमचं एक सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की रेडिएशनचा ॲक्च्युअली ट्युमरवर काय इफेक्ट असतो तो असा म्हणतोय की जर आपण कमी नंबर ऑफ सेशन्समध्ये जास्त डोस दिला तर देन दॅट इज मोर इफेक्टिव्ह देन रुटीन ट्रीटमेंट्स. तर सायबर नाईफमध्ये आपल्याला ते करता येतो आणि त्याच्यामुळे त्या ट्युमरला इफेक्टिव्ह डेडली डोस देऊन घालवून पेशंटची साईड इफेक्ट प्रोफाईलमध्ये काही वाढ होत नाही. हेन्स इट इज अ व्हेरी ब्युटिफुल टेक्नॉलॉजी ॲट अवर डिस्पोजल करंटली. सर, मग अशी कुठले ट्युमर्स आहेत का ते ज्यामध्ये स्पेसिफिक आपण सायबर नाईफमध्ये म्हणजे फायदेशीर ठरू शकतं असं काही आहे का यामध्ये? येस.
तर मग सायबर नाईफ ट्रीटमेंटसाठी आपल्याला पेशंट सिलेक्शन खूप महत्त्वाचा असतो. हं, असं हं. नाही आहे की तुम्ही कुठल्याही पेशंटला घेऊन आले तर आम्ही सायबर नाईफ हां, ट्रीटमेंट तुम्हाला ऑफर करू शकत नाही. हां. तर मग सायबर नाईफ ट्रीटमेंटसाठी पूर्ण बॉडीमध्ये आपण कुठेही ट्रीटमेंट देऊ शकतो. हं. इंडिकेशन्समध्ये बसायला पाहिजे. बरं. मोस्ट कॉमनली जे आम्ही पेशंट्स ट्रीट करतो त्याच्यामध्ये ब्रेनमध्ये आलेले मेटास्टेसिस अच्छा. किंवा ब्रेनमध्ये काही बिनाइन ट्यूमर्स असतात, हं, हं, लाइक हं. मेनिंजिओमा, एकॉस्टिक श्वानोमा, ग्लोमस जुगुलेर, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया इज अ कंडिशन विच इज व्हेरी पेनफुल फॉर पेशंट्स. तसे बिनाइन कंडिशन्स पण आपण ट्रीटमेंटला घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त कॅन्सर बॉडीमध्ये कुठेही असेल, हं. लिमिटेड साईजमध्ये असेल आणि आपल्याला त्याला तिकडून किल करायचं असेल, तर मग आपण ट्रीट करू शकतो. तो लंगमध्ये असावा, बोनमध्ये असावा किंवा लिव्हरमध्ये, हाडांमध्ये किंवा प्रोस्टेट कॅन्सरला पण आपण रेडिएशन बाय सायबर नाईफ हं. SBRT ट्रीटमेंट देऊन 5 दिवसात ते ट्रीटमेंट संपवून शकतो आणि ते कॅन्सर क्युअर करू शकतो. अ, तर ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ वेअर वी कॅन यूज सायबर नाईफ. सर एक हे तुम्ही सुद्धा डे टू डे लाईफमध्ये बघत असाल, की जेव्हाही अशा प्रकारच्या थेरपी होतात, तर पेशंटमध्ये कुठेतरी एक त्यांचा पेशन्स कमी होतो, की कधी माझा क्युअर होणार आणि लवकरात लवकर मला रिझल्ट काय मिळत नाहीये. तर अशा पेशंट्सला तुम्ही काय सांगाल, की पेशन्स किती महत्त्वाचा आहे अशा ट्रीटमेंट्समध्ये? बघा कुठल्याही ट्रीटमेंट मोडॅलिटीला कॅन्सरला आपण क्रोनिक डिझीज हं, असा आपण त्या कॅटेगरीमध्ये टाकलं तर हं. इट इज बेटर. पण क्रोनिक डिझीजचा ट्रीटमेंट थोडासा लांब आहे. हो. असा सिंपल ट्रीटमेंट नाही आहे. त्याच्याशी संबंधित खूप सारे साइड इफेक्ट्स आहेत. पेशंट्सला आणि त्यांच्या रिलेटिव्हजला इन्फॉर्मेशन आणि अवेअरनेस पहिल्या दिवशी देण्याचं काम आमचा खूप इम्पॉर्टंट असतो. कारण की कसं आहे की एक्स्पेक्टेशन्स कसा मॅनेज हं, करायचे आहेत. ते आपण जर व्यवस्थित पेशंटला सांगितलं, तर हं. पेशंट्स आर नाऊ वेल रेड, दे हॅव अ गुड अंडरस्टँडिंग अँड दे अंडरस्टँड. तर मग त्या इश्यूज होत नाही. हां. ऑब्व्हियसली पेशंटवर जेव्हा ट्रीटमेंट चालू असतो, त्यावेळेला वार-वार हॉस्पिटलला येणे आणि त्याच्यामुळे जे इफेक्ट्स होतात, त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास असतो. ते त्रास सहन करून घ्यावा लागतो. तर पेशंटचा पेशन्स कुठे ना कुठे सुटू शकतो. पण मग ते पेशन्स त्यांना देणं आमचं आणि फॅमिलीचं काम आहे. त्यांना मोटिव्हेटेड ठेवणं त्यांचं स्वतःचं पण काम आहे. त्यांना हे समजायला पाहिजे, की आज जे काही आपण ट्रीटमेंटमध्ये त्यांना ऑफर करतोय, त्याच्यामागे एकच ध्येय आहे, की त्यांना कॅन्सरमुक्त करायचं आहे. हो. अँड दॅट इज अ रिअलिस्टिक गोल इन मेनी केसेस. हं. असं नाही आहे, की कॅन्सरमुक्त पेशंट होऊ नाही शकत. तर मग सध्या जी ट्रीटमेंट आपण दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांना ते कॅन्सरपेक्षा मुक्ती भेटणार आहे. हं, हं. असा जर त्यांचा एक रिअलिस्टिक ध्येय असेल एक्स्पेक्टेशन असं. असेल, हं. तर मग पेशन्स आणि मोटिव्हेशन आपोआप आपोआप येतं. येतो. येप. तर मग पण वी हॅव टू गिव्ह देम गिव्ह देम. गुड सपोर्ट. दॅट इज व्हेरी सर, एक इम्पोर्टंट. प्रश्न माझ्याकडनं राहून गेला. तुम्ही सायबर लाईफमध्ये आता 2 टर्म्सचा उल्लेख केला, जो मध्ये IMRT आणि IGRTचा. सर, त्या टर्म्स काय आहेत एक्झॅक्टली? तर बघा पहिले जेव्हा रेडिएशन थेरपीची सुरुवात झाली त्यावेळेला सीटी स्कॅन्स नव्हते हं, आणि ट्रीटमेंट वॉज बेसिक अँड सिम्पल हं. अँड इफेक्टिव्ह. तर मग त्याच्यामध्ये काय करायचो आपण पेशंटची अनॅटमी वर बाहेरून मार्क करून पेशंटला त्या रेड ट्यूमरपर्यंत रेडिएशनची डोस द्यायचो. बरोबर. पण मग कारण की इन्स्ट्रुमेंटेशन सिंपल होती त्यावेळेला आम्ही जेव्हा ट्रीटमेंट द्यायचो तेव्हा ट्रीटमेंट जर कॅन्सर जर इतका असेल पण ट्रीटमेंट पोर्टल मोठा असायचा. हो, तर मग त्याच्या आजूबाजूचं जे ऑर्गन्स नॉर्मल ऑर्गन स्ट्रक्चर होते त्यांना पण तीच डोस जायची हो. जे की नॉर्मल कॅन्सरला आपल्याला द्यायची आहे. द्यायचे आहेत. त्याच्यामुळे साइड इफेक्टचं प्रमाण जास्त असायचं. राइट. जशी टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, लिनियर एक्सेलरेटर्समध्ये इम्प्रूव्हमेंट झालेले आहे. तर मग हं. सध्या वी हॅव केपेबिलिटीज ऑफ फाईन ट्युनिंग अवर रेडिएशन अँड मेकिंग द डोजेस व्हेरी कन्फॉर्मल टू द ट्यूमर. म्हणजे ट्यूमरची जशी साईज आणि शेप असेल, हं, त्या हिशोबाने आपण रेडिएशनची जी हाय डोज आहे, हं, त्याला आपण डोस पेंटिंग किंवा डोस टेलरिंग आपण करू शकतो. हं. तर मग त्याच्यामुळे काय होतं, की आजूबाजूच्या नॉर्मल ऑर्गन्सला रेडिएशनची डोस खूप कमी आपण देतो. वॉव! त्याच्यामुळे साइड इफेक्टचं प्रमाण कमी कमी असतं. होणार. आता त्या टेलरिंग करण्यासाठी ज्या आपल्याकडे टेक्निक्स अवेलेबल आहेत, हं. त्यांना आपण 3D CRT, IMRT, IGRT, रॅपिड ओह! आर्क असल्या नॉमेनक्लेचर्स दिलेले आहेत. अच्छा, अच्छा. तर मग त्याच्या हिशोबाने त्याच्यामध्ये थोडा-थोडा डिफरन्स असतो. जेव्हा पण पेशंट आमच्याकडे येतो, तर हं, सिंपल भाषेत जर सर्जरीच्या नॉमेनक्लेचर जे लोकांना जास्त माहीत आहे, जर हं. त्या शैलीत समजावायला गेलो, तर मग सर्जरीमध्ये ओपन सर्जरी असते, लॅप्रोस्कोपिक सर्जरी असते, रोबोटिक सर्जरी असते. हं. तर तशीच फाईन ट्युनिंग वाढत जाते. हो. सर्जरी म्हणजे तशी इनइफेक्टिव्ह होत नाही, की हं, ओपन हं. सर्जरी इज नॉट गुड आणि रोबोटिक सर्जरी चांगली आहे, असं नाही बरोबर आहे. आहे. मग तसंच
IMRT, IGRT, आणि रॅपिड आर्कमध्ये आपण फाईन ट्युनिंग वाढवत चाललो आहोत. हं. त्याच्यामुळे पेशंटचा जे आपल्याला डोस द्यायचा आहे, ते पण हं. आपण चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो. पेशंटचा साइड इफेक्ट प्रोफाईल कमी असतो. टॉलरन्स आणि कंप्लायन्स इम्प्रूव्ह होतो आणि क्युअर रेट्स इम्प्रूव्ह होतात. सर एकतर तुम्ही एवढं एक्सप्लेन केलं त्यात तर एवढं आहे की कॅन्सर क्यूअर होऊ शकतो, एक डेफिनेटली आहेच आहे. पण सर आता एक फायनल क्लोज करताना मला तुम्हाला सांगा एक एक काय सांगाल की जे लोकं सध्या कॅन्सर फेस करतायत, त्यांना किंवा फेस करतायत, त्यांना होऊन गेलाय किंवा जर त्यांना काही सिम्प्टम्स दिसतायत, तर अशा लोकांना एक मोटिव्हेशनल तुम्ही काय सांगाल की कशाप्रकारे त्यांनी ह्या ट्रीटमेंटला समोर गेलं पाहिजे आणि कशाप्रकारे ह्या गोष्टी फेस करायला पाहिजे? अ, प्रशांत असा आहे की पेशंट्सला सध्या ही भीती खूप आहे. हं. वातावरण खूप भीतीदायक आहे. हो. इन्फॉर्मेशन जितका पॉझिटिव्ह असतो त्याच्यापेक्षा जास्त निगेटिव्ह निगेटिव्ह असतो. आहे. लोकांचा एक्सपिरियन्स मागच्या 15-20 वर्षात जसे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स होत चालले तसे इम्प्रूव्ह झालेले आहेत. हो. पण तरीही मेजॉरिटी ऑफ पेशंट्स दॅट वी रिसीव्ह आर फ्रॉम से रूरल एरियाज. हो. तर मग त्यांचा तसा पेशन्सही नसतो, त्यांना तितकी समजही नसते. तर हं. त्याच्यामुळे समजून देणं समजून येणं. खूप अवघड होऊन जातो. पण तरीही एक छोटीशी गोष्ट आहे, की कॅन्सर हा आजार जर आपण लवकर डिटेक्ट केला, हं. जर अर्लियर स्टेजेसवर डिटेक्ट केला, डिटेक्शन झालं. तर देन वी कॅन डेफिनेटली क्युअर इट. हं. ट्रीटमेंटला आपल्याला 2-3 प्रकारच्या ट्रीटमेंटचा समावेश करावा लागू शकतो. हं. म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी वापरावे लागू शकते. हं. त्याच्यामध्ये पेशंटची ट्रीटमेंटची कालावधी 3 ते 6 महिन्यामध्ये काहीही असू शकते. हं, हं. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे होप लूज नाही करायचं आहे. यप. तो सर्वात इम्पॉर्टंट आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, की रिअलिस्टिक एक्स्पेक्टेशन्स जर आपला पेशंट क्युअर होण्याची परिधीत आहे, हं. तर आपण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतलं, आपण कंप्लायंट राहिलो, आपण जसं डॉक्टरनी सांगितलं आहे, तसं आपण फॉलो नीट केल्या वागलो, गोष्टी. फॉलोअप केलं, ट्रीटमेंट व्यवस्थित हं. टाईमेवर कंप्लीट केलं, तर आपल्याला क्युअरचे खूप चांगले चान्सेस आहेत. आहेत. ट्रीटमेंटमुळे थोडेफार त्रास होणार आहे. हो. असा कुठलाही डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही, की ट्रीटमेंटमध्ये काही साइड होणार इफेक्ट्स होत नाही. नाही. पण मग हे समजणं पण गरजेचं आहे, की जर आपण तो ट्रीटमेंट नाही हा घेतला, ट्रीटमेंटचा तर भागच आहे. कॅन्सर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त जास्त त्रास देणार. देणार आहे. तर मग मोटिव्हेशन, फॅमिली सपोर्ट हं. हे खूप महत्त्वाचे पार्ट आहे. पेशंटनी मोटिव्हेटेड राहायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला काही कारण असेलच, की मला का झाला? हं. तर आपल्याला असं प्रत्येक वेळेला पिनपॉइंट करता येत नाही, की हाच बरोबर. कारण आहे. पण मग आता झालेला आहे. जर आपण पुढं व्यवस्थित काय? ट्रीटमेंट घेतलं, हं. तर मग वी कॅन गो फॉर क्युअर. येस. वी कॅन एम फॉर क्युअर. हं. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट दे हॅव टू अंडरस्टँड. यप. अँड इफ ते व्यवस्थित समजून घेतला पेशंट्सनी, तर ते ट्रीटमेंट नीट पाळतात. तसा ओके. आमच्या एक्सपिरियन्समध्ये असा झालेला आहे, की पेशंट्सला ट्रीटमेंट होतो, साइड इफेक्ट्स पण होतात. पण क्युअरही होतात. दे टेक एव्हरीथिंग इन देअर स्ट्राइड अँड देन दे स्टिल लिव्ह ऑन. तर यप. मग ते खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यासाठी सगळे सपोर्ट मेकॅनिझम्स आपल्याकडे आहेत हं, हं. आणि पेशंट्सनी त्याचा वापर केला. सर आता ज्या कोणालाही जे आपले पॉडकास्ट बघतायत किंवा हा व्हिडिओ बघत असतील किंवा ज्यांना कोणाला जर रेडिएशन थेरपी किंवा ह्यांना तुम्हाला जर कन्सल्ट करायचं असेल, तर तुम्ही कुठे-कुठे अवेलेबल असाल याबद्दल थोडंसं सांगा? पुण्यामध्ये कॅन्सर ट्रीटमेंटसाठी हं. एक जे कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि वर्ल्ड क्लास सेटअप आपल्याकडे रुबी हॉल क्लिनिक पुण्याला आहे. बरं. मी तिथे डेली असतो हं. आणि तिथे आपल्याकडे डायग्नोसिसपासून ट्रीटमेंटपर्यंतचे सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहे. हं, वर्ल्ड हं. क्लास फॅसिलिटीज आहेत. रुबी हॉलमध्ये असं कधीच झालेलं नसेल, की जगाच्या पातळीवर कुठला एखाद्या इनोव्हेशन आलेला असेल हं. आणि रुबी हॉलनी ते इमिडिएटली अडॉप्ट केलेलं नाही. बरं. म्हणून आपल्याकडे बेस्ट डॉक्टर्स, वर्ल्ड क्लास इन्स्ट्रुमेंट्स हं. अँड वर्ल्ड क्लास केअर अवेलेबल आहे. हं. फॉर अ पेशंट लुकिंग फॉर अ गुड ट्रीटमेंट हं. विथ वेल राउंडेड सेटअप, हं. तर रुबी हॉल आम्ही सजेस्ट करणार. ओके. दे कॅन कम, दे कॅन अप्रोच अँड वी विल गिव्ह देम ट्रीटमेंट ॲज पर सायंटिफिक गाईडलाईन्स. ओके. असं नाही आहे, की आमच्या मनात जे येतो ते आम्ही ट्रीट करतो. हं. गाईडलाईन्स आहेत हो. व्यवस्थित. इंटरनॅशनल गाईडलाईन्स आर अवेलेबल अँड वी ट्रीट पेशंट्स ॲज पर गाईडलाईन्स. ओके. सर प्रेक्षकांना सांगेल की आजच्या एपिसोडमध्ये आपण कॅन्सर रिलेटेड सगळे प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि सरांनी वंडरफुली एक्सप्लेन केलात. तर सगळ्यांना सांगेल की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने बघावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
आणि पॉडकास्ट विथ बॅकबेंचर नेहमीच अशा प्रकारचे विषय घेऊन तुमच्यासमोर येतोय आणि कॅन्सरबद्दल अवेअरनेस करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करतोय. सर, आज तुम्ही पॉडकास्टसाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी खरंच तुमचं खूप थँक यू म्हणतो आणि थँक यू सो मच फॉर टुडेज पॉडकास्ट. थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी अँड आय होप जे कोणी हा पॉडकास्ट बघेल त्यांना एक थोडीशी आज जी आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल. आणि जर तुमच्या किंवा तुमच्या रिलेटिव्स किंवा नियरमध्ये कोणाला कॅन्सरची डायग्नोसिस झालेली असेल किंवा शंका असेल, हो. डेफिनेटली यू कॅन अप्रोच अस Yep. अँड वी विल गिव्ह यू गुड इन्फॉर्मेशन अँड अ गुड ट्रीटमेंट. थँक यू. थँक यू सो मच टीम.